Hello student, welcome in ROSE project. It means Rayat Online School Education. Welcome, I am Sri Jadhav KU, Junior College teacher, Now Maharashtra Vidyalaya and Junior College, Pimpri Wagire, Pune 17. My subject, Bookkeeping and Accountancy, Standard 12. In this video, I will teach you subject Bookkeeping and Accountancy, subunit Revision, question number 7, chapter 1st, Introduction to Partnership and Partnership Final Account. First, Method of Capital Accounts. Amount in cash or kind brought in by the partners to manage business activities in its term as capital. बिझनेसमध्ये कॅशच्या स्वरूपामध्ये कॅपिटलच्या स्वरूपामध्ये जे काही पार्टनर्स आपल्या बिझनेसमध्ये कॅश आणि कॅपिटलचा ॲक्टिव्हिटीज राबवण्यासाठी वापर करत असतात, त्या ठिकाणी पार्टनर्स मेंटेन अँड द ऑपरेट सम मेथड्स ऑफ द कॅपिटल अकाउंट्स. तर त्या ठिकाणी काही मेथड्स या ठिकाणी यूज करावे लागतात, वापरावे लागतात. तर या मेथड ऑफ कॅपिटल अकाउंट्समध्ये देर आर टू मेथड of capital accounts. First, fixed capital method and second, fluctuating capital method. जर कॅपिटल अकाउंट आपल्याला पाहायचं असेल तर त्या ठिकाणी दोन मेथड या ठिकाणी अवलंबाव्या लागणार आहेत. पहिली आहे फिक्स कॅपिटल मेथड आणि दुसरी आहे फ्लक्च्युटिंग कॅपिटल मेथड. जर आपण कॅपिटल अकाउंट फिक्स कॅपिटल मेथडने जर प्रिपेअर करणार असाल तर त्या ठिकाणी दोन लेजर अकाउंट्स प्रिपेअर करावे लागतील. पहिला आहे कॅपिटल अकाउंट्स आणि दुसरा आहे करंट अकाउंट. जेव्हा आपण कॅपिटल बॅलन्सेस पाहणार आहोत त्यावेळेस जर फिक्स कॅपिटल मेथड आपण वापरणार असाल तर त्या ठिकाणी दोन लेजर आपल्याला प्रिपेअर करावे लागतील. पहिला आहे कॅपिटल अकाउंट, दुसरा आहे करंट अकाउंट. आणि जर आपण कॅपिटल अकाउंट ह्या फ्लक्च्युएटिंग कॅपिटल मेथडने जर पाहणार असाल तर त्या ठिकाणी कॅपिटल अकाउंट हे फक्त एकच लेजर या ठिकाणी आपल्याला पाहावं लागणार आहे. जसं तुम्हाला डायग्राममध्ये दिसते पहा, मेथड ऑफ कॅपिटल अकाउंट, टू टाइप्स ऑफ कॅपिटल अकाउंट. फर्स्ट फिक्स कॅपिटल मेथड अँड सेकंड फ्लक्च्युएटिंग कॅपिटल मेथड. फिक्स कॅपिटल मेथडने जर आपण कॅपिटल अकाउंट प्रिपेअर करायचं म्हटलं, कॅल्क्युलेट करायचं म्हटलं तर आपल्याला दोन लेजर अकाउंट प्रिपेअर करावे लागतील. फर्स्ट आहे कॅपिटल अकाउंट आणि सेकंड आहे करंट अकाउंट. आणि जर फ्लक्च्युएटिंग कॅपिटल मेथडनुसार जर आपल्याला कॅपिटल कॅल्क्युलेट करायचं असेल तर फर्स्ट त्या ठिकाणी एकच अकाउंट्स प्रिपेअर करावं लागेल, ते म्हणजे कॅपिटल अकाउंट. जर आपण फिक्स कॅपिटल मेथडने पाहिलं तर परफॉर्म ऑफ पार्टनर्स कॅपिटल अकाउंट, तर त्या ठिकाणी फिक्स कॅपिटल मेथडप्रमाणे जर आपण पाहिलं तर त्या ठिकाणी दोन लेजर अकाउंट आपल्याला पाहावं लागतील. पहिला आहे फिक्स कॅपिटल मेथडप्रमाणे प्रोफॉर्मा ऑफ पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. त्यामध्ये पर्टिक्युलर अमाऊंट रुपीज पर्टिक्युलर क्रेडिट अमाऊंट रुपीज. ज्याप्रमाणे आपण पार्टनर्स कॅपिटल प्रिपेअर करतो तर त्याच्या क्रेडिट बॅलन्सेस बाय बॅलन्सेस ब्रॉट डाऊन बाय कॅश पब्लिक बँक अकाउंट हे त्यांचं ॲडिशनल कॅपिटल असणार आहे. त्यानंतर त्या पार्टनर्स कॅपिटल अकाउंटमध्ये क्रेडिट साईडलाच एनी ॲसेट टेकन ओव्हर बाय पार्टनर्स बाय ॲसेट अकाउंट कॅपिटल इन काइंड म्हणून पाहतो आपण. तर ह्या बॅलन्सेस आपण त्या ठिकाणी पाहणार आहे. आणि जो काही क्लोजिंग बॅलन्स येईल तो बॅलन्स आपण डेबिट साईडला पाहणार आहोत, टू बॅलन्स कॅरेट डाऊन म्हणून. म्हणजे फिक्स कॅपिटल मेथडप्रमाणे जर पार्टनर्स कॅपिटल अकाउंट जर आपल्याला पाहायचं असेल तर त्या ठिकाणी डेबिट बॅलन्सेस आणि क्रेडिट बॅलन्सेस पार्टनर्स कॅपिटल अकाउंटमध्ये पार्टनरचा जो काय कॅपिटल बॅलन्स आहे त्याचा बॅलन्स नेहमी क्रेडिट बॅलन्स असतो, म्हणून आपण बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन केलेला आहे. कॅशच्या स्वरूपामध्ये जर काही त्यांनी कॅपिटल आणलं असेल तर आपण त्याची पोस्टिंग पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय कॅश ऑब्लिक बँक अकाउंट ॲडिशनल कॅपिटल म्हणून आपण पोस्टिंग करणार आहोत. त्यानंतर एखादी ॲसेट त्याने ॲक्सेप्ट केली असेल, टेक ओव्हर केली असेल तर बाय ॲसेट अकाउंट क्रेडिट साईडला पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साईडला पोस्टिंग करणार आहोत. म्हणजेच हे जे काय आहे ते कॅपिटल इन काइंडच्या स्वरूपामध्ये आपण ते पाहणार आहोत.
तर याचा जो काही क्लोजिंग बॅलन्स येणार आहे तो पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या डेबिट साईडला टू बॅलन्स कॅरेट डाऊन असं आपण त्या ठिकाणी पोस्टिंग करणार आहोत आणि हे पार्टनर्स कॅपिटल अकाउंटचा परफॉर्मा या ठिकाणी आपल्याला पाहता येईल. त्यानंतर फिक्स कॅपिटल मेथडमध्ये सेकंडचं काय अकाउंट आहे ते करंट अकाउंट. ते करंट अकाउंट या ठिकाणी त्याचं परफॉर्मा या ठिकाणी अशा पद्धतीने आहे की पार्टनर्स कॅपिटल अकाउंटचा बॅलन्स असो या पार्टनर्स कॅपिटल अकाउंटचा कोणताही बॅलन्स, मग तो डेबिट बॅलन्स असेल किंवा क्रेडिट बॅलन्स असेल. ट्रायल बॅलन्समध्ये जर करंट अकाउंटचा बॅलन्स डेबिट बॅलन्स दिला असेल तर डेबिट बॅलन्स पार्टनर्स करंट अकाउंटच्या डेबिट साईडला पोस्टिंग करायचा आणि जर ट्रायल बॅलन्समध्ये पार्टनर्सचा करंट अकाउंटचा बॅलन्स हा क्रेडिट बॅलन्स दिला असेल तर तो बॅलन्स आपण पार्टनर्स करंट अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन अशी पोस्टिंग आपण त्या ठिकाणी पाहणार आहोत. त्यानंतर पार्टनर्स करंट अकाउंटला जे काही इन्कम झालेला आहे तो इन्कम पार्टनर्स करंट अकाउंटच्या आपण क्रेडिट साईडला नोंदवणार आहोत. तर या ठिकाणी आपण पोस्टिंग केलेली आहे बाय इंटरेस्ट ऑन कॅपिटल, बाय सॅलरीज अकाउंट, बाय कमिशन अकाउंट, बाय प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, शेअर इन नेट प्रॉफिट. ज्याप्रमाणे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटवरून जो काय बॅलन्स येणार आहे, नेट प्रॉफिट भेटणार आहे, तो मिळणारा नेट प्रॉफिट आपण पार्टनर्स करंट अकाउंटला सुरुवातीला आपण पोस्टिंग करून घेणार आहे. त्यानंतर डेबिट बॅलन्सेस जर पाहिले आपण, डेबिट बॅलन्समध्ये टू बॅलन्स ब्रॉट डाऊन मी तुम्हाला अगोदरच सांगितलेलं आहे की जेव्हा ट्रायल बॅलन्समध्ये पार्टनर्स करंट अकाउंटचा जर डेबिट बॅलन्स दिला तर डेबिट बॅलन्स हा डेबिट बॅलन्सलाच पोस्टिंग केला पाहिजे. तर या ठिकाणी डेबिट बॅलन्सेस जर दिले असतील तर डेबिट बॅलन्सला पोस्टिंग करून घ्यायचे आहेत. त्यानंतर टू ड्रॉईंग अकाउंट, टू इंटरेस्ट ऑन ड्रॉईंग, टू प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. ज्याप्रमाणे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचा जो काय लॉस असतो तो लॉस पार्टनर्स करंट अकाउंटच्या डेबिट साईडला शेअर इन लॉस या ठिकाणी असं लिहावं लागेल. टू प्रॉफिट अँड लॉस अकाउंट त्याची पोस्टिंग या पद्धतीने होईल. जो काही बॅलन्सेस येणार आहे मग या प्रॉब्लेममध्ये जर डेबिट बॅलन्सेस दिला असेल तर पार्टनर्स करंट अकाउंटचा डेबिट बॅलन्स दिला असेल तर क्लोजिंग बॅलन्स तुमचा क्रेडिट साईडला येईल. जर करंट अकाउंटचा बॅलन्स हा क्रेडिट बॅलन्स दिला असेल तर त्या ठिकाणी क्लोजिंग बॅलन्स डेबिट साईडला टू बॅलन्स कॅरेट डाऊन म्हणून आपल्या या ठिकाणी पाहता येईल. दोन्ही बॅलन्स आहेत पुढच्या डेटसाठी ओपनिंग करून ठेवायचे आहेत. तर या अशा पद्धतीने फिक्स कॅपिटल मेथड प्रमाणे जर आपण दोन अकाउंट प्रिपेअर करायचं म्हटलं तर पहिलं होतं कॅपिटल अकाउंट अँड सेकंड पार्टनर्स करंट अकाउंट. त्यानंतर मेथड ऑफ कॅपिटल अकाउंटमध्ये सेकंड जी मेथड होती फ्लक्च्युएटिंग कॅपिटल मेथड, त्याप्रमाणे जर पाहिलं तर कॅपिटल अकाउंट एकच लेजर आपल्याला या ठिकाणी ओपन करावा लागेल. त्याचा बॅलन्सेस पहा. जर त्याचा बॅलन्स क्रेडिट बॅलन्स दिला किंवा डेबिट बॅलन्सच दिला, ज्या पद्धतीने बॅलन्स आपल्याला पाहायला मिळणार आहे तो बॅलन्स त्या ठिकाणी पोस्टिंग करायचा आहे. ट्रायल बॅलन्स सगळ्यात महत्त्वाचं आहे. ट्रायल बॅलन्सवरती जे बॅलन्सेस दिले जाणार आहेत ते बॅलन्स आपल्याला या ठिकाणी लिहून घ्यायचे आहेत. त्यानंतर ओल्ड बॅलन्स शीटमध्ये दिलेले बॅलन्स असतील पार्टनर्स कॅपिटलचे तर ते बॅलन्सेस आपल्याला त्या कॅपिटल अकाउंटला पोस्टिंग करून घ्यायचे आहेत. तर कॅपिटल अकाउंटची क्रेडिट साईड आणि डेबिट साईड पहा. क्रेडिट साईडला बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन, क्रेडिट बॅलन्स दिलेला असेल तर क्रेडिट बॅलन्सेस आपण या ठिकाणी लिहिणार आहोत. बाय इंटरेस्ट ऑन कॅपिटल असेल, बाय सॅलरीज अकाउंट असेल, बाय कमिशन अकाउंट असेल, बाय प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, नेट प्रॉफिट. मी आताचा उल्लेख केल्याप्रमाणे कॅपिटल अकाउंटमध्ये ते सर्वच्या सर्व बॅलन्सेस या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतील. याचा डेबिट बॅलन्स आणि जर क्रेडिट बॅलन्स आपण या ठिकाणी पाहिले, डेबिट बॅलन्सेस जर डेबिट बॅलन्सेस दिले असतील तर टू बॅलन्स ब्रॉट डाऊन त्याची अमाऊंट या ठिकाणी पोस्टिंग करायची आहे फ्लक्च्युएटिंग कॅपिटल मेथडमध्ये. त्यानंतर टू ड्रॉईंग अकाउंट असेल, टू इंटरेस्ट ऑन ड्रॉईंग अकाउंट असेल, टू प्रॉफिट अँड लॉस अकाउंट असेल, शेअर इन लॉस. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचा जो काय लॉस असेल तो लॉस फ्लक्च्युएटिंग कॅपिटल मेथडमध्ये कॅपिटल अकाउंटच्या डेबिट साईडला टू पोस्टिंग करायचं आहे टू प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. तर अशा पद्धतीने जो कॅपिटल अकाउंट्स आहे ते कॅपिटल अकाउंटचे टू टाईप्स आहेत. फर्स्ट फिक्स कॅपिटल मेथड अँड सेकंड फ्लक्च्युएटिंग कॅपिटल मेथड. तर फिक्स कॅपिटल मेथडप्रमाणे दोन लेजर आपल्याला प्रिपेअर करावं लागतील, दोन अकाउंट प्रिपेअर करावं लागतील. पहिलं होतं कॅपिटल अकाउंट, दुसरं होतं करंट अकाउंट. तर फ्लक्च्युएटिंग कॅपिटल मेथडनुसार जर पाहिलं तर त्या ठिकाणी एकच लेजर अकाउंट ओपन करावं लागेल, ते म्हणजे कॅपिटल अकाउंट. त्यानंतर आपण पुढे जाऊया. प्रिपरेशन ऑफ पार्टनरशिप फायनल अकाउंट. या पार्टनरशिप फायनल अकाउंटमध्ये
लेजर अकाउंट जर पाहिलं आपण तर लेजर अकाउंट, दोन लेजर आपल्याला या ठिकाणी तयार करावं लागतील. एक आहे ट्रेडिंग अकाउंट, दुसरं आहे प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि बॅलन्स शीट हे एक स्टेटमेंट आहे. तर प्रोफार्मा ऑफ ट्रेडिंग अकाउंट ट्रेडिंग अकाउंट फॉर द इयर एंडेड, डेबिट बॅलन्सेस, क्रेडिट बॅलन्सेस, डेबिट साइड, क्रेडिट साइड, पर्टिक्युलर अमाउंट रुपीज, डेबिट अमाउंट रुपीज, पर्टिक्युलर क्रेडिट अमाउंट रुपीज. ट्रेडिंग अकाउंटची डेबिट साईड आणि क्रेडिट साईड या ठिकाणी आपल्याला समजावून घ्यायचे आहे. त्याचा प्रोफॉर्मा या ठिकाणी समजावून घ्यायचा आहे. परफॉर्मा ट्रेडिंग अकाउंट फॉर द इयर एंडेड, डेबिट साईड, क्रेडिट साईड. डेबिट साईड मी सुरुवातीला समजावून देतो. पर्टिक्युलर टू ओपनिंग स्टॉक, टू परचेस. ओपनिंग स्टॉकचा बॅलन्स नेहमी आउटर कॉलममध्ये आपल्याला पोस्टिंग करून घ्यायचा आहे. टू परचेसवरती काय ॲडजस्टमेंट असतील तर तो बॅलन्स आपण इनर कॉलममध्ये टू परचेस अशी पोस्टिंग त्याची होणार आहे. त्यामधून लेस रिटर्न आउटवर्ड किंवा परचेस रिटर्न अशा पद्धतीची जर ॲडजस्टमेंट आली तर आपण ते परचेसमधून लेस करून घेणार आहोत. म्हणजेच टू परचेसचा बॅलन्स इनर कॉलममध्ये लिहून देणार आहे. त्यातून लेस रिटर्न आउटवर्ड हा बॅलन्स देखील आपण त्यामधून लेस करणार आहे, इनर कॉलममध्येच लिहून घेणार आहे. ॲडलेस करून जो बॅलन्स येणार आहे टू परचेसच्या समोर तो बॅलन्स आपल्याला त्या ठिकाणी लिहायचा आहे. टू कॅरेज इनवर्डचा बॅलन्स ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला लिहिणार आहोत. टू फ्राईट ट्रेडिंग अकाउंटची डेबिट साईड. टू डॉक चार्जेस ट्रेडिंग अकाउंटची डेबिट साईड. टू कस्टम ड्युटी ट्रेडिंग अकाउंट डेबिट साईड. टू वेजेस प्रोडक्टिव्ह मॅन्युफॅक्चरिंग वेजेस तेही ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला आपल्याला लिहून घ्यायचं आहे, पोस्टिंग करायचे आहे. टू वेजेस अँड सॅलरी ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला. या ठिकाणी विद्यार्थी फसतात की सॅलरीज अँड वेजेस असेल तर हा बॅलन्स आपण ट्रेडिंगच्या डेबिटला लिहितो. तर तसं न करता वेजेस अँड सॅलरीज ज्याची सुरुवात सॅलरीने आहे का वेजेसने आहे हे लक्षात घेऊनच आपण ती पोस्टिंग करायची आहे. तर या ठिकाणी टू वेजेस अँड सॅलरी आहे म्हणून वेजेस हा डायरेक्ट एक्सपेन्सेस आहे म्हणून ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला. टू इम्पोर्ट ड्युटी, टू कोल, गॅस, मोटिव्ह पॉवर, ऑइल, वॉटर, ग्रेस हे देखील ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला असणार आहे. टू रॉयल्टी ऑन परचेस प्रोडक्शन, टू प्रायमरी पॅकिंग चार्जेस, टू फॅक्टरी लाइटिंग अँड हिटिंग, फॅक्टरी रेंट अँड रेट्स, टू फॅक्टरी इन्शुरन्स, टू वर्क्स मॅनेजर सॅलरी. विद्यार्थी या ठिकाणी फसतात की सॅलरी म्हटलं की प्रॉफिटच्या डेबिटला लिहून त्याची पोस्टिंग करतात. तर तसं न करता ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला टू वर्क्स मॅनेजर सॅलरी बॅलन्स नेहमी हा ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला लिहायचा आहे, पोस्टिंग करायचा आहे. त्यानंतर ट्रेडिंग अकाउंटची क्रेडिट साईड जर आपण पाहिली तर बाय सेल्स इनर कॉलममध्ये, कारण त्यावरती जर ॲडजस्टमेंट असेल तर इनर कॉलममध्ये तो बॅलन्स लिहायचा आहे. ॲडजस्टमेंट नसेल तर त्याची पोस्टिंग आउटर कॉलममध्ये करून घ्यायची आहे. लेस रिटर्न इनवर्ड, त्याचप्रमाणे दुसरा त्याला पर्यायी वर्ड असणार आहे की सेल्स रिटर्न. तर ते जरी असेल तरीसुद्धा सेल्समधून आपण तो बॅलन्स लेस करायचा आहे आणि येणारी जी अमाऊंट आहे ती आउटर कॉलममध्ये आपण लिहिणार आहोत. त्यानंतर बाय गुड्स लॉस बाय फायर, लॉस बाय थिफ्ट. बाय गुड्स लॉस बाय फायर असेल, बाय गुड्स लॉस बाय थिफ्ट असेल, आगीपासून मालाचं नुकसान झालं असेल, चोरी झाली असेल तर त्याची पोस्टिंग आपण ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला लिहिणार आहोत, करून घेणार आहोत. बाय गुड्स डिस्ट्रीब्युटेड ॲज फ्री सॅम्पल ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला. बाय गुड्स लॉस इन ॲक्सिडंट, बाय गुड्स विड्रॉन बाय पार्टनर्स, बाय क्लोजिंग स्टॉक. ज्याप्रमाणे आपण ट्रेडिंग अकाउंटमध्ये सुरुवातीला डेबिट साईडला टू ओपनिंग स्टॉक आहे, आरंभीची शिल्लक आपण त्याला म्हणतो, तर ओपनिंग स्टॉक आहे. त्याचप्रमाणे ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला अखेरची शिल्लक म्हणजेच क्लोजिंग स्टॉक. तर क्लोजिंग स्टॉक आपचा बॅलन्स नेहमी ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला लिहिला पाहिजे. या ठिकाणी
ट्रेडिंग अकाउंट डेबिट साईड आणि ट्रेडिंग अकाउंटची क्रेडिट साईडला जेवढे काय बॅलन्सेस येत होते, जेवढे काय लेजर अकाउंट होते त्याची आपण पोस्टिंग केलेली आहे. डेबिट बॅलन्स आणि क्रेडिट बॅलन्स, ट्रायल बॅलन्स आपण पोस्टिंग करून घेतलेलं आहे. ट्रेडिंग अकाउंटच्या रिलेटेड जेवढे काय बॅलन्सेस होते डेबिट साईडला आणि क्रेडिट साईडला त्याची आपण या ठिकाणी पोस्टिंग करून घेतलेली आहे. तर या ठिकाणी ग्रॉस प्रॉफिट और ग्रॉस लॉस कसा शोधायचा, तर ट्रेडिंग अकाउंटची डेबिट साईड ही डेबिट साईड ही जास्त असेल, ट्रेडिंग अकाउंटची डेबिट साईड जास्त असेल, क्रेडिट साईडचा बॅलन्स किंवा क्रेडिट साईडचा जो काय बॅलन्स आहे तो कमी असेल, तर त्या ठिकाणी आपल्याला बाय ग्रॉस लॉस मिळणार आहे. कारण का, तर ट्रेडिंग अकाउंटची डेबिट साईड डायरेक्ट एक्सपेन्सेस दर्शवितात, तर ट्रेडिंग अकाउंटची क्रेडिट साईड डायरेक्ट इन्कम या ठिकाणी आपल्याला मिळणार आहे, दर्शवितात. तर ट्रेडिंग अकाउंटची क्रेडिट साईड जर जास्त आली, इन्कम जर जास्त आला, डायरेक्ट इन्कम जर जास्त आला, तर त्या ठिकाणी डायरेक्ट एक्सपेन्सेस हे कमी असतील, तर आपल्याला ग्रॉस प्रॉफिट हा आपल्याला पाहायला मिळणार आहे. हा ग्रॉस प्रॉफिट आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय ग्रॉस प्रॉफिट ब्रॉट डाऊन आपण अशी त्याची पोस्टिंग करतो. त्यानंतर परफॉर्मा प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट साईड क्रेडिट साईड फॉर प्रॉफिट अँड लॉस अकाउंट फॉर द इयर एंडेड. डेबिट साईड बॅलन्सेस मी या ठिकाणी सुरुवातीला समजावून देतो. टू सॅलरीज अँड वेजेस, मी मगाशी तुम्हाला बोलल्याप्रमाणे सॅलरीज अँड वेजेस ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला वेजेस अँड सॅलरीची पोस्टिंग आपण करून घेतलेली आहे. आणि इथे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला टू सॅलरी अँड वेजेस मी सांगितलं की क्रम पाहूनच त्या ठिकाणी त्याची पोस्टिंग एकतर ट्रेडिंगच्या डेबिटला वेजेस असतील, सुरुवातीला तर वेजेस असेल तर ट्रेडिंगच्या डेबिटला लिहायची, सॅलरीज सुरुवातीला असतील तर प्रॉफिटच्या डेबिटला त्याची पोस्टिंग करून घ्यायची आहे. त्यानंतर रेंट अँड ट्रेड्स, टू इन्शुरन्स, टू इलेक्ट्रिसिटी अँड लाईटिंग, टू टेलिफोन अँड पोस्टेज, टू प्रिंटिंग अँड स्टेशनरी, ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस ऑफ सेल्समन, डेप्रिशिएशन ऑन ॲसेट, टू जनरल एक्सपेन्सेस, ऑडिट फीज असेल, एंटरटेनमेंट एक्सपेन्सेस असतील, रिपेअर्स, रिन्युअल्स, मेंटेनन्स असेल, बँक चार्जेस असतील, सन्ड्री एक्सपेन्सेस असतील, मिसलेनियस एक्सपेन्सेस असतील, कन्व्हेन्स असतील, ॲडव्हर्टाइजमेंट आहे, लॉस बाय थीफ, फायर, ॲक्सिडंट आहे, टू ट्रेड एक्सपेन्स असेल, गुड्स डिस्ट्रीब्युट ॲज फ्री सॅम्पल असेल, कमिशन अलाउड ऑब्लिक गिवन असेल, डिस्काउंट अलाउड गिवन असेल, कॅरेज आउटवर्ड. आता ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला आपण कॅरेज इनवर्ड लिहिलेलं आहे, तर इथे आपण कॅरेज आउटवर्ड लिहितो आहे. लक्षात घ्यायचं विद्यार्थी मित्रांनो की ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला लिहित असताना कॅरेज इनवर्ड असेल तर ट्रेडिंगच्या डेबिटला त्याची पोस्टिंग करायची आहे, आणि कॅरेज आउटवर्ड असेल तर प्रॉफिटच्या डेबिटला त्याचा समावेश करायचा आहे, त्याची पोस्टिंग करून घ्यायची आहे. टू बॅड डेब्स, टू एक्सपोर्ट ड्युटी, टू लॉस ऑन सेल ऑफ फिक्स्ड ॲसेट. त्यानंतर प्रॉफिट अँड लॉस अकाउंटची क्रेडिट साईड, सुरुवातीला आपण ट्रेडिंग अकाउंटचा जो काय बॅलन्स होता बाय ग्रॉस प्रॉफिट कॅरेट डाऊन, इथं आल्यानंतर तो ब्रॉड डाऊन होतो. आपण सुरुवातीला त्याची पोस्टिंग करून घेतलेली आहे बाय ग्रॉस प्रॉफिट ब्रॉड डाऊन, बाय कमिशन रिसिवड, बाय डिस्काउंट रिसिवड, अर्न बाय इंटरेस्ट रिसिवड, डिव्हिडंड रिसिवड, रेंट रिसिवड. म्हणजेच प्रॉफिट अँड लॉस अकाउंटची काय क्रेडिट साईड आहे हे इनडायरेक्ट इन्कम आहे, तर प्रॉफिट अँड लॉस अकाउंटची डेबिट साईड ही इनडायरेक्ट एक्सपेन्सेस आहे. तर या ठिकाणी एक्सपेन्सेस आणि इन्कम काय बॅलन्सेस दिले ते आपण पोस्टिंग केलेले आहे. सन्ड्री एक्सपेन्सेस असेल, सन्ड्री रिसिप्ट असेल, प्रॉफिट ऑन सेल ऑफ ॲसेट असेल, तर या ठिकाणी प्रॉफिट, नेट प्रॉफिट और नेट लॉस कसा कॅल्क्युलेट करतात, तर नेट प्रॉफिट कॅल्क्युलेट करत असताना इन्कम साईड एक्सेस ऑफ इन्कम और एक्सपेंडिचर. तर आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंटमध्ये नेट प्रॉफिट कॅल्क्युलेट करत असताना इन्कम हा या प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचा इन्कम हा जास्त आहे, जास्त आलेला आहे एक्सपेन्सेसपेक्षा. म्हणजेच डेबिट साईडपेक्षा क्रेडिट साईडचा बॅलन्स हा जास्त असेल, तर या ठिकाणी आपल्याला नेट प्रॉफिट मिळणार आहे. हा नेट प्रॉफिट ट्रान्सफर टू पार्टनर्स कॅपिटल ऑब्लिक करंट अकाउंट. आपण मगाशीच पाहिलं की मेथड ऑफ कॅपिटल अकाउंट
तर त्यामध्ये पाहिलं कॅपिटल अकाउंट आणि करंट अकाउंट म्हणजे फिक्स कॅपिटल मेथडप्रमाणे जो दोन लेजर जर पाहायची वेळ आली तर त्या ठिकाणी कॅपिटल अकाउंट आणि करंट अकाउंट जर दोन्ही लेजर त्या ठिकाणी प्रिपेअर करावं लागतील ही याची माहिती आपण आता घेतलेली आहे. त्याच पद्धतीने नेट प्रॉफिट जर आलेला असेल तो नेट प्रॉफिट ट्रान्सफर टू पार्टनर्स कॅपिटल ऑब्लिक करंट अकाउंट. त्यानंतर लॉस बाय नेट लॉस डेबिट साईड ही जास्त आहे क्रेडिट साईडपेक्षा, तेव्हा आपल्याला नेट लॉस मिळणार आहे आणि हा नेट लॉस ट्रान्सफर टू पार्टनर्स कॅपिटल ऑब्लिक करंट अकाउंटला आपण त्याची पोस्टिंग करून घेणार आहे. म्हणजेच प्रिपरेशन ऑफ पार्टनरशिप फायनल अकाउंट त्यामध्ये ट्रेडिंग अकाउंट अँड प्रॉफिट अँड लॉस अकाउंट हे दोन लेजरची माहिती आपण या ठिकाणी पाहिलेली आहे. त्यानंतर प्रो फार्मा ऑफ बॅलन्स शीट ॲज ऑन या लेजरप्रमाणे याला डेबिट साईड आणि क्रेडिट साईड नसते. तर या ठिकाणी बॅलन्स शीटमध्ये लॅबिलिटीज आणि ॲसेट साईड ही आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. तर लॅबिलिटीजमध्ये कॅपिटल अकाउंट्स पार्टनर्सचे कॅपिटल अकाउंटचा बॅलन्स असेल तर समजा आपण या ठिकाणी ABC हे 3 पार्टनर्स आहेत, त्या 3 पार्टनर्सच्या अमाऊंटची कॅपिटल अमाऊंटची टोटल केलेली आहे आणि कॅपिटल अकाउंटची टोटल हे आउटर कॉलममध्ये आपण इथं बोल्ड करून दर्शवलेले आहे. तर पार्टनर्स करंट अकाउंट क्रेडिट बॅलन्सेस त्याची पोस्टिंग इथे होणार आहे. जनरल रिझर्व्ह आहे, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आहे, लॉस ऑन मॉर्गेज आहे, बँक लोन आहे, लोन फ्रॉम पार्टनर्स आहे, बिल्स पेबल आहे, बँक ओव्हरड्राफ्ट, सन्ड्री क्रेडिटर्समध्ये ॲड लेस एनी अदर ॲडजस्टमेंट या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतील. तर लेस प्रोव्हिजन फॉर डिस्काउंट ऑन क्रेडिटर्स ॲडलेस करून सन्ड्री क्रेडिटर्समधून तेवढा बॅलन्सेस लेस करून आपण ती अमाऊंट आउटर कॉलममध्ये बोल्डमध्ये लिहून घेतलेली आहे. आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस असतील, इन्कम रिसिव्ड इन ॲडव्हान्स असेल, प्रोव्हिजन फॉर टॅक्सेस असतील, तर हे सर्व बॅलन्सेस लॅबिलिटी साईडला असलेले सर्व बॅलन्सेस ॲडलेस करून आपण त्या ठिकाणी आउटर कॉलममध्ये पोस्टिंग करून घ्यायची आहे. ॲसेट साईडला पहा गुडविल आहे. गुडविल हे इनट्रँजिबल ॲसेट आहे. लँड अँड बिल्डिंग ह्या फिक्स्ड ॲसेट आहेत. लँड अँड बिल्डिंग लेस डेप्रिशिएशन, प्लांट अँड मशिनरी लेस डेप्रिशिएशन, फर्निचर अँड फिक्चर लेस डेप्रिशिएशन, इक्विपमेंट लेस डेप्रिशिएशन, डिलिव्हरी मोटर व्हॅन लेस डेप्रिशिएशन, बिल्स रिसिवेबल पेटेंट्स लेस डेप्रिशिएशन, इन्व्हेस्टमेंट स्टोर अँड स्पेअर पार्ट्स लेस डेप्रिशिएशन, प्रिपेड एक्सपेन्सेस, आउटस्टँडिंग इन्कम, लोन अँड ॲडव्हान्सेस, क्लोजिंग स्टॉक. मगाशी आपण पाहिलं पहा की ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला क्लोजिंग स्टॉकचा या ठिकाणी फर्स्ट इफेक्ट केलेला आहे आणि त्याचा जो सेकंड इफेक्ट आहे क्लोजिंग स्टॉक आपण त्यावरती ॲडजस्टमेंट पुढच्या लेक्चरमध्ये पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणारच आहोत. तर या क्लोजिंग स्टॉकचा सेकंड इफेक्ट बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला या ठिकाणी लिहायचा आहे. सन्ड्री डेटर्स लेस बॅड डेट्स असतील, न्यू बॅड डेट्स असतील, लेस प्रोव्हिजन फॉर डिस्काउंट ऑन डेटर्स असेल, लेस RD, कॅश ॲट बँक, कॅश इन हँड ह्या करंट ॲसेट आहेत. ह्या करंट ॲसेटची नोंद पोस्टिंग या ठिकाणी बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला करून घ्यायची आहे. आणि लास्ट पार्टनर्स करंट अकाउंटचा काय जो बॅलन्स आहे तो बॅलन्स डेबिट बॅलन्स असेल तो डेबिट बॅलन्स आपण या ठिकाणी लिहून घ्यायचा आहे. म्हणजे पर फॉर्मा बॅलन्स शीट हा लॅबिलिटी साईड आणि ॲसेट साईडवरून आपण तो समजावून घेतलेला आहे. अशा पद्धतीने या इंट्रोडक्शन टू पार्टनरशिप फायनल अकाउंट मध्ये म्हणजे काय आज आपण लेक्चरवरती चर्चा केलेली आहे इंट्रोडक्शनवरती. मग मेथड ऑफ कॅपिटल अकाउंट असेल, परफॉर्मा प्रिपरेशन ऑफ फायनल अकाउंट असेल, तर या सर्व परफॉर्मा ऑर ट्रेडिंग अकाउंट असेल, परफॉर्मा प्रॉफिट अँड लॉस अकाउंट असेल, परफॉर्मा ऑफ बॅलन्स शीट, ॲसेट साईड, लॅबिलिटी साईड या सर्वांवरून तुमचं बेसिक कन्सेप्ट या ठिकाणी कंप्लीट होत आहे. याच्यानंतर पुढच्या व्हिडिओमध्ये आपण ट्रीटमेंट ऑफ पुढच्या लेक्चरमध्ये आपण या ठिकाणी पाहणार आहोत की ॲडजस्टमेंट
की ॲडजस्टमेंट पाहत असताना, ॲडजस्टमेंट घेत असताना त्याचे फर्स्ट इफेक्ट, सेकंड इफेक्ट अँड थर्ड इफेक्ट, काही ॲडजस्टमेंटला थर्ड इफेक्ट आहेत. तर तिसरा इफेक्ट म्हणजे फर्स्ट, सेकंड, थर्ड इफेक्ट कुठे पोस्टिंग होतो ह्याची चर्चा आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये पाहणार आहोत. थँक्यू.